ताई काय झालं, तुम्ही काऊन एवढा नाराज आहे? का हो आनंदी, हे सर्व जे भांडण झालं शांता काकूचं आणि रंजना आत्याचं, हे सर्व भांडण माझ्यानं झालं ना. मीनं जर शांता काकूला सांगितलं नसतं, ह्या सर्व मागं मुन्नीचा आणि रंजना आत्याचा हात आहे, तेवढं भांडण झालंच नसतं आहे ना. आणि शांता काकूचं किती मन दुखलं ना, किती दुखी होत्या ना त्या. हे सर्व माझ्यानंच झालं. मुन्नीची आणि रंजना आत्याची असलियत शांता काकू समोर मीनच आणली. हे सर्व माझ्यानं झालं. ताई तुम्ही काही गलत नाही केलं, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. तुम्ही काही खोट्या थोडा बोलल्या, जे खरं आहे ते तुम्ही सांगितलं. तशी रंजना आत्याची असलियत शांता काकू समोर यायलाच पाहिजे होती. शांता काकूची सगळी देराणी आहे ना ते, सगळी देराणी असून लोकांजवळ चुगल्या करीन का? चांगलंच केलं तुम्ही ना, चांगलंच केलं तुम्ही ना. रंजना आत्याचा आणि मुन्नीचा पर्दाफाश केला, त्याचा असली चेहरा सर्वांच्या समोर आणला. चांगलं काम केलं. नाही तर शांता काकू तर विश्वासच करत होती ना रंजना आत्यावर. लय चांगली आहे, असा आहे तसा आहे. तुम्ही असली चेहरा आणून दिला सरायसमोर, लय चांगलं केलं. ह्या सर्व गोष्टीचं जिम्मेदार तुम्ही स्वतःला नका मानू. तुमची काही गलती नाही आहे, जे खरं होतं ते तुम्ही सांगितलं. जर मा हिशोबाने विचारसान तर तुम्ही चांगलंच केलं. रंजना आत्यासोबत आणि मुन्नीबाईसोबत असंच व्हायला पाहिजे होतं. पण शांता काकू किती दुःखी झाल्या ना. हो ते तर आहे म्हणा, पण थोड्या वेळ दुःखी राहतील, थोडंसं त्याला दुःख बी होईल. पण त्याच्या डोळ्यावर जी पट्टी पडलेली होती रंजना आत्याबद्दल, ते पट्टी तर हटली ना. आता शांता काकूला समजेन कोण आपला आहे आणि कोण नाही. पण बाई ना, आपलेच लोक आपल्या पाठीमागं वार करतात नाही हो. आपलं खराब पाहणारे काही दुसरे लोक नसतात, आपलेच लोक आपलं खराब पाहतात. आपल्याच लोकांना आपलं चांगलं नाही दिसत. हो बाई, हे तर गोष्ट खरी बोलली तू. जाऊ द्या, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं जिम्मेदार तुम्ही स्वतःला मानू नका. तुमची काही गलती नाही आहे, जे केलं तुम्ही ना चांगलंच केलं. आता याच्यासमोर शांता काकू सतर्क राहणार. आता काकूला समजलं कोणावर भरोसा करायला पाहिजे आणि कोणावर भरोसा नाही करायला पाहिजे. पण त्याला दुःखी झाल्या बाई ना. दुःखी तर होणारच ना ताई. आता जर तुम्हाला माहीत पडलं की मी तुमच्या संग लय चांगली राहतो, लय चांगली बोलतो आणि बाहेर बायाजवळ तुमच्याच चुगल्या करतो, तर तुम्हाला कसं वाटन? किंवा मला माहीत पडलं की बाहेर तुम्ही चुगल्या करता महाबाऱ्यात आणि मी तुम्हाला मोठ्या बहिणीसारखी समजतो, मला कसं वाटन? तसंच शांता काकूला वाटत आहे. पण बाई आनंदी, आपल्यासोबत कधी नाही झालं पाहिजे असं. ताई आपल्यासोबत कधी असं होणार बी नाही. हो ते तर आहे म्हणा. आता तुम्ही जास्त नाराज नका होऊ. आपण थोड्या वेळानं शांता काकूला भेटायला जाऊ. आपण भेटायला जाऊ तर त्याला चांगलं वाटन थोडं. हो वा आनंदी, मा मनात पण हेच गोष्ट आली होती. हाच विचार केला होता की शांता काकूले एक बार जाऊन भेटावं आपण. थोड्या वेळानं जाऊ मग. आता पहिले विचार लागन. हो विचारून घेऊ, काय त्याच्यात. बरं ठीक आहे, मग जाऊ थोड्या वेळानं. हो राहिले सुलेले कामं करून घेऊ. आज कामाला उशीर झाला त्या भांडणाच्या चक्करमध्ये. राहिले सुलेले आपले सगळे कामं करून घेऊ आणि मग जाऊ शांता काकूला भेटायला. हो हो. माय बाई व रंजनानं मुन्नीनं किती बेवकूफ बनवलं मला. शांताबाईसोबत भांडण करायला शांताबाईच्या घरी पाठवलं लगे मला. दुरून लगे बयाच मजा पाहत होत्या. सर खोटं खोटं सांगितलं त्याईनं मला. आता मुन्नीवर आणि रंजनावर जिंदगीत भरोसा नाही करीन मी, जिंदगीत नाही करीन भरोसा. चांगलंच त्याईनं मला बुद्धू बनवलं. कशा कशा आहेत काय माहित नाही बाई बाया. इकडची गोष्ट तिकडे आणि तिकडची गोष्ट इकडे. बरं झालं माहिती माझ्यासमोर त्याची असलियत आली आणि मी किती बेवकूफ त्याच्या बोलण्यात निघून गेली. काही विचार नाही, पूस नाही, काही नाही. शांताबाईसोबत बोलली नाही, डायरेक्ट शांताबाई संग जाऊन मी भांडण केलं. ते तरी बरं. आनंदी आणि विशाखा मंदात आल्या दोघी जणी आणि त्या मुन्नीची आणि रंजनाची असलियत आणली समोर. नाही तर शांताबाईचं माय भांडण तर चांगलंच वाढलं असतं. बरं झालं माय बाई मला कोणती देराणी नाहीये. नाही तर तिनं बी माया गावभर चुकल्या केल्या असत्या. पण नाही, सगळ्यात देराण्या जेठाण्या एकामेकीच्या चुगल्या नाही करत. आमच्या घरातनी सुधारणा नाही ना आमच्या समोर. माया सुना तिने बी बहिणी बहिणीसारख्या राहतात. कधी भांडण नाही, कधी मनमोटाव नाही, काही नाही, प्रेमानं राहतात. त्या रंजनानं तर शिकायला पाहिजे मासुनाईपासून काही. कशाही असो, त्या मासंग कशा बी राहो, घरातनी कशाही वागो, पण एकामेकी संग चांगल्या राहतात बाई, बहिणी बहिणीसारख्या राहतात. आमच्या घरात त्या तिघींची कधी भांडणं नाही होत. जाऊ दे माय बाई, माहीच नजर लागून जाईल. नाही तर हमेशा अशाच बहिणी बहिणीसारख्या राहायला पाहिजे माय बाई. कसं या बहिणी बहिणीसारख्या राहतील तर आमचं घर नाही फुटीन. भावा भावाईमध्ये कधी भांडणं नाही लागतील. सर एकजूट होऊन राहतील, एका जागी राहतील. नाही तर याच्याच मध्ये भांडणं झाले तर घराचा बंटवारा होण्यापासून कोणी नाही रोखू शकत. चांगल्या आहेत ना तिघी बी बहिणी बहिणीसारख्या राहतात, प्रेमानं राहतात. हे गोष्ट तरी चांगली आहे सुनायची. नाही नजर ना लागो बाप्पा. पण शांताबाईसाठी लय खराब वाटत आहे मला. किती चांगली राहते माझ्यासोबत शांताबाई. फालतूच्या फालतू मी भांडण केलं बाई. काही विचार नाही केला, काही नाही केला आणि भांडणं करत बसली. खरं कधी कधी मला बी काय होऊन जाते काय माहित बाप्पा. स्वतःचा दिमाग कधी वापरतच नाही मी. कधी कधी नाही तर हमेशा मी दिमाग वापरतो म्हणा माया, पण कधी कधी होऊन जाते माझ्यानं बी गलती. अरे ते पाहते आली. आत्याबाई काय होय वा, इकडे या बरं. हां बोला काय झालं? आत्याबाई आम्ही काय म्हणून राहिलो होतो, थोड्या वेळानं शांता काकूला भेटायला जाऊ का आम्ही? म्हणजे घरातले सारे कामधंदे करून, कामाचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, आम्ही आमचे कामं करून जाऊ. कसं? शांता काकूला नाराज नाराज दिसल्या. आम्ही जाऊ तर तेवढंच शांता काकूला चांगलं लागन म्हणून जाऊ का त्याला भेटायला, घरातले सारे कामं विमं करून. हो आत्याबाई जास्त वेळ नाही थांबू आम्ही, असंच 15-20 मिनिट थांबू पण चाललं येऊ. हो का, तुम्ही जाता का? मी येतो तुमच्यासोबत. फालतूच्या फालतू शांताबाईची काही गलती नसताना किती बोलली मी शांताबाईला, लय बोलली. आता मलाही खराब वाटत आहे.
कारण शांताबाईचं आणि मायावर कधीच भांडण नाही झालं आणि आमचं भांडण नव्हतं बी. मीनं काही विचार नाही केला, काही नाही केला आणि त्या मुन्नीच्या आणि रंजनाच्या गोष्टीत येऊन गेली आणि शांताबाईसोबत लय भांडण केलं, लय बोलली मी शांताबाईला. म्हणून मला बी यायचं होतं शांताबाईला माफी मागायला. मी येतो शांताबाईला भेटायला तुमच्यासोबत. खरं आहे बाई? हो व येतो ना. शांताबाईला नाराज दिसली. मुन्नीनं आणि रंजनानं शांताबाईच्या खिलाफमध्ये माझ्या कानं भरून दिले. मी त्याच्या गोष्टीत आली. विचार नाही केला, काही नाही केला. शांताबाई संग बोलली नाही, काही नाही, विचारलं नाही, डायरेक्ट भांडण करायला गेली. तशी गलती तर होत नसते माझ्यानं, पण या बारीनं झाली पाहिजे ना गलती. मी येतो तुमच्यासोबत. शांताबाईसोबत बोलीन, तिला माफी मागीन, तेव्हाच मला चांगलं वाटेल. ठीक आहे ना आत्याबाई, चांगली गोष्ट आहे. आपण तिघी सोबतच जाऊ मग शांता काकूला भेटायला. हो बाई, चल मग. एवढ्या चांगल्या बाईले फालतूच्या फालतू बोलली मी. आता खराब बी वाटत आहे मला. जाऊ द्या आत्याबाई. तुम्हाला काही असलीच माहित नव्हती ना, म्हणून तुम्ही बोलल्या. पहा आता तुम्ही दोघी, त्या मुन्नीले आणि रंजनाले तर सोडणार नाही मी. मला खोट्या खोट्या गोष्टी सांगतात. तुम्हाला माहित आहे ना, मी तशी कधी कोणाच्या बोलण्यात येत नाही बरं. तशी मी लय हुशार आहे. पण त्या माझ्यासोबत इतक्या चोपड्या चोपड्या बोलल्या की मला त्याच्या गोष्टीवर यकीनच झाला. नाही तर मी कोणाच्या गोष्टी देत नाही. मी लय हुशार आहे. काऊन आनंदी, काऊन हसू राहिली तू? हुशार नाही हो का मी? अरे आत्याबाई, ते याच्यासाठी हसू राहिली की ताईनं तुम्हाला बेवकूफ कसं काय बनवलं. तुमच्यावर नाही, त्याच्यावर हसू राहील ते. या आनंदीच्या गोष्टीवर लक्ष नका देऊ तुम्ही. ते फक्त दात काढायचा मोकाच पाहिजे. तुम्ही लय हुशार आहे. माहित आहे आम्हाला. पहा ना तुम्ही आता दोघी, त्या मुन्नीले आणि रंजनाले कसा सबक शिकवत होतो मी. पहिले शांताबाईला भेटून येऊ दे मला, माफी गिफी मागू दे, मग ताईले पाहतो मी. बरं आत्या, 15-20 मिनिटांनी जाऊ म्हटलं आपण मग. हो 15-20 मिनिटांनी जाऊ. मी काय म्हणत होती, बोला ना आत्या. शांताबाईले हातचं लोणचं लय आवडते. ते मीनं टाकलेलं आहे ना लोणचं, त्याच्यातलं थोडंसं लोणचं एका भरणीत शांताबाईला घेऊन चालशील. शांताबाई ते पाहिजे तर खुश होऊन जाईल. हातचं लोणचं लय आवडते शांताबाईले. बरं आत्या, करा मग तुमचे जे उरलेले काम आहे ते पटापट करा आणि जाऊ मग शांताबाईला भेटायला. हो आत्याबाई ठीक आहे. तशी मी कधी कोणाला माफी तर नाही मागत म्हणा, पण गलती असली तर माणसानं माफी मागून घ्यायला पाहिजे. तशी मायच्यान कधी कोणती गलती होतच नाही, म्हणून मी कधी कोणाला माफी मागत नाही. पण या बारीनं झाली मायच्यान गलती. जाऊ दे, मी बी इंसानच्यानंच गलती होत असते. मला माणसाची एवढी परक आहे. पण या मुन्नीले आणि रंजनाले मी ओळखू पण नाही शकली. हे रंजना तास्तींचा साप निघाली बाप्पा. स्वतःच्या जेठानीच्या चुगल्या केल्या, तिच्या खिलाफमध्येच षडयंत्र रचून टाकलं. त्याच्या समोर मला सतर्क राहावं लागेल. रंजना कुणाची सग्गी नाही आहे. जेव्हा रंजना स्वतःच्या जेठानीच्या चुगल्या करू शकते, आता तुम्हाला असं वाटू राहिलं की गावातनी मुन्नीनं आणि रंजनानंच मा चुगल्या केल्या आणि नाव टाकलं शांताबाईचं. अशीच गोष्ट अशी. ताईला तर पाहूनच घेईन मी, तरी शांताबाईला भेटायला जातो, मग ताईला पाहतो. रंजनानं आणि मुन्नीनं या बारीनं गलत बाईसोबत पंगा घेतला. वच्छला म्हणतात मला, वच्छला सोबत पंगा घेतला. लय भारी जाईन ताईले. मा घरच्या चुगल्या करणाऱ्या हो ना हो ह्याच दोघी आहे. ताईला पाहून घेईन मी. रंजना आली काऊन नाही काय माहित नाही बाई अजून. शांताबाई काऊन भांडण करू राहिली काय माहित मा पोरीसोबत. बुवा आता तसे गेलेले आहेत म्हणा, पण ते शांती काही सुतावर नाही आहे ना. काय माहित नाही बाई मा पोरी संग किती भांडण करू राहिली किती नाही. तर तरी बुवाले म्हटलं बरं मी येतो म्हणून तुमच्यासोबत. त्या बुवानं मला येऊ नाही दिलं. नाही म्हणे मामीजी तुम्ही घरीच राहा, तुम्ही असाल तर जास्त भांडण होईल म्हणे. हो झालं भांडण, पण आता माई पोरगी कोण्या हालत मध्ये आणि कोणी नाही. शांतीनं मा पोरीची पिटाई गिटाई तर नाही केली माय. त्या शांतीचं काही सांगता नाही येत. माई पोरगी एवढी चांगली माय बाई रंजना. हे शांती फालतू तिच्यासोबत पंगा घेत राहते. म्हणाले तिची जेठानी आहे, पण काही कामाची नाही आहे. मा पोरीवर लय जायते तिची जेठानी. माई पोरगी बिचारी इतकी गरीब इतकी चांगली, फालतू शांती मा पोरी संग पंगा घेत राहते. माई पोरगी आली काऊन नाही काय माहित नाही अजून. जाऊ का मी? कुठं भांडण चालू आहे तर जातोच बाई मी. माय काही मन नाही मानू राहिलं. काढतो चांगली त्या शांतीची सटक. मा पोरी संग काऊन भांडण करू राहिली तर. अरे आजी, तू काऊन उभी आहे इथं? कोणाची वाट पाहू राहिली? माई वाट पाहू राहिली का? नाही रे बापा, तू वाट नाही पाहू राहिली, तुझ्या माईची वाट पाहू राहिली मी. आई कुठं गेली आई? तुला काय माहित आहे रे बापा, तमाईवर तुझी मोठी माय किती अत्याचार करते तर. आता काय झालं? काय झालं म्हणजे? तुझी मोठी माय म्हटलं पुऱ्या गावासमोर तमाईसोबत भांडण करू राहिली म्हटलं. तुझे बाबा गेलेले आता, बुवा गेले भांडण आवरायले. काय मोठी आई भांडण करत आहे? मग नाही तर काय बापा. शांता मोठी आई भांडण करत आहे? हो पण नाही, शांता मोठी आई तर कधी आईसोबत भांडण नाही करत. हो बापा, तुला तर लय चांगली वाटते ते. तुले तर आपल्या मायपेक्षा जास्त आपल्या मोठी मायची लागते. पण तेच पाय, तुझ्या माय संग भांडण करू राहिली. तुले तर आपल्या मायची काही लागत नाही बापा. आणि तेच शांतीचा पोरगा पाय, तो सूरज. त्याला पाय आपल्या मायची कशी लागते तर. त्याला का तुम्हा मायची लागते का? त्याला त्याच्या मायची लागते म्हटलं. पण तुले आपल्या मायपेक्षा जास्त आपल्या मोठ्या मायची लागते. रंजनाचं तर नशीबच खराब आहे बापा. तिले तर नवराही समजण्यावाला नाही भेटला आणि पोरगा आहे तर पोरगाही समजत नाही तिले. मा पोरीचं तर नशीब फुटलं बापा. बिचारी माई पोरगी या घरात किती सहन करते. तू बी तिले काही विचारत नाही, काही पुसत नाही. बुवा बी काही विचारत नाही तिले. तुझी बायको तिले बोलत राहते. बिचारी माई पोरगी सासरवासा जीव आहे माय पे तिचा. तुम्ही लोकाले तर काही कदरच नाही आहे तिची. आता पाय तू काय करतो मी तर. मा पोरीले माझ्यासोबत घेऊन जातो मागावी. राहा मग तुम्ही एकटे. तिची काही कदर नाही आहे कोणाले. पण आजी भांडण कायच्या बद्दल झालं? मोठी आईचं नाहीचं
जाऊनच भांडण करते रे बापा. ते शांती जाऊन भांडण करते त्या मायसोबत. त्या मायवर जायते आणि ते लय जायते. तिला असं वाटते रंजना मा मागून आली आणि एवढी तरक्की केली, घरदार बांधलं, एवढ्या चांगल्या घरी पोरगी दिली, आणि तिच्या पोरीला सासरवास आहे. आणि रंजनाची पोरगी चांगली मजेत राहू राहिली. तिनं तिच्या मागून येऊन घरदार बांधलं चांगलं एवढं. तिची तरक्की पाहून तुझ्या मोठ्या आईची जायते ना. नाही आजी, गलतफहमी आहे तुले. मोठी आई तशी नाही आहे. तुला काय माहिती आहे रे बापा, तुला काहीच माहित नाही, काहीच माहित नाही तुला. तुझ्या मायवर तू मोठी माय लय अत्याचार करते म्हटलं. म्हणाले दोघी देराण्या जेठाणी आहे. तुझी माय तर चांगली आहे देराणी, तुझी मोठी आई जडकोकडी जेठाणी आहे म्हटलं. तुला समजत नाही काही. मला माहित आहे, मी दुनिया पाहिलेली आहे बाबू. एका नजरमध्ये ओळखून घेतो म्हटलं मी, कोण कसं आहे आणि कोण कसं नाही. तर तुझ्यापेक्षा जास्त दुनिया मी पाहिलेली आहे. तुझी मोठी माय असं गुड 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 बोलते, चोपड चोपड बोलते. तर तुला असं वाटते की माई मोठी आई चांगली आहे. मला समजून घेते. तुझी गलती झाली तर तुझी आई तुला बोलते तर तुला असं वाटते की माई आई माझी दुश्मन आहे. तुला काही नाही लागत मायचं. नाही आजी, असं नाही आहे. मला दोघी सारखे आहे. पाय त्या मायच्या बराबरीत नाही आहे ना तुझ्यासाठी. ते शांती आजी, लहानपणापासून मला मोठ्या आईनंच वागवलेलं आहे. तिनं वागवलं तर का ते तुझी माय झाली का? आजी, मला ते काही माहित नाही. फक्त तुला एवढं माहित आहे तुझी माय गलत आहे बस. मोठ्या आईला तू काहीच नको म्हणू. जाणून भांडण केलं म्हणते तुझ्या मोठ्या आईनं, शांतीनं, तो मायसोबत. आली बापा रंजना. काय आई आली? आई आली का तू? काय झालं? तू आणि मोठ्या आईचं भांडण झालं म्हणते. आजी सांगू राहिली मला. काय झालं? काऊन भांडण झालं? बाई रंजना, काय झालं तुले? काही पिटाई गिटाई केली का शांताबाईन तू? रंजनाची आणि पिटाई? तिची तर पिटाई व्हायलाच पाहिजे होती. मोठी आई तुला बोलली? तुला मारलं? आई सांग ना, मोठ्या आईनं पिटाई केली का तुला बोलली का? आई, मी काही विचारू आलो, बोलशी? बाई रंजना बोल ना, काय झालं? बोल ना, माझ्या जीव लय भीत आहे बेना. आई बोल ना, मोठ्या आईनं त्यासोबत जाणून भांडण केलं का? बोल ना. बाबा काय झालं तुम्हीच सांगा. ह्या विषयावर मला काही बोलायचं नाहीये. तो मायलेच विचार तू काय झालं आणि काय नाही. तर बाई रंजना बोल ना काही. माय 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 कशी हालत करून टाकली माय बी त्या शांतीनं मा पोरीची. माय पोरगी तर काही बोलूच नाही राहिली बापा. काय झालं आणि काय नाही. मामीजी, तुम्ही तर तुमच्या पोरीचा पक्ष बिलकुल घेऊ नका, बिलकुल घेऊ नका. जर तुम्ही तुमच्या पोरीचा पक्ष घेसाल ना तर मापेक्षा बुरा कोणी राहणार नाही. बाबा तुम्ही काऊन बोलू राहिले एवढे आईले? काऊन बोलू राहिलो त्या मायले? जरा तुझ्या मायलेच विचार तू. तुम्ही काऊन एवढे रागात आहे? काऊन रागात आहोत? मायले विचार ना. मला विचारल्यापेक्षा. पण मला या विषयावर काही आता सध्या बोलायचं नाहीये. चाललो मी. म्हणतात ना, जैसी करणी वैसी भरणी. आता या रंजनानं केलं तर भरात लागीनच. बाबा तुम्ही काऊन अशी बोलू राहिले आईसोबत? बाबा. बाई रंजना काय झालं? शांतीन तू पिटाई बिटाई केली का काय? काय झालं भांडण? कायच्या बद्दल झालं सांगशील मला? का चुपच राहशील? बोल ना बाई रंजना, माझा जीव घेऊ राहिला बाई ना. आई, कोणाला काही भ्यायची गरज नाहीये. जे खरं आहे ते मला सांग. मा आईले जाणून कोणी बोलू नाही शकत. काय झालं सांग मला. आई बोल ना. सरे गलत मलाच म्हणतात सरे गलत. मी त्या घरातून निघून जातो आता. मी नाही राहत त्या घरात. या घरात मी गलत मीच गलत. माझ्याशिवाय कोणीच गलत नाही होऊ शकत. मीच गलत राहतो हमेशा. आई, आई बोल ना, सांग ना काय झालं तर. बापा शांतीनं लय गलत केलं वाटते मा पोरीसोबत, म्हणून ते एवढी रडू राहिली. ते सरे जण गलत मा पोरीलेच म्हणतात. माया पोरीची बाजू कोणी समजून घेत नाही, कोणी नाही समजून घेत. पहिले माई पोरगीच गलत दिसते. स्वतःच्या पोरालेच तर ते गलत दिसते, तर दुसऱ्याचं काय बापा? बिचारी माई पोरगी. हो दे माय बाई, काय झालं मा पोरीले? तर या घरात मा पोरीला तर कोणी समजणार नाही. मला समजा लागेल मा पोरीले. बाई रंजना रडू नको. आली बाई मी आली. थांब. सारे लोक मा पोरीलेच गलत म्हणतात. बिचारी माई पोरगी. आई सांग ना काय झालं तर. आई रडू राहिली म्हणजे लय मोठी गोष्ट झाली. मोठी आईनं लय गलत केलं मा आईसोबत. मी काही म्हणत नाही, काही बोलत नाही, याचा फायदा उचलला सर आईनं. पण मोठ्या आईनं मा आईसोबत जाणून भांडण नव्हते करायला पाहिजे. आता भांडण कोणत्या कारणावरून झालं आणि कोणत्या कारणावरून नाही. आईची गलती आहे का नाही आहे काय माहित. पण आई रडू राहिली म्हणजे आईची गलती नशील. आई, आई, बाबा काय झालं मला सांग. तुम्ही गेले होते ना भांडणात? मी काय झालं? कोणत्या कारणावरून भांडण झालं? ऐकावून एवढी रडत आहे? तू या मायच्या आसूवर नको जाऊ. तू मगरमच्छच्या आसू आहेत ते. बाबा मा आईला असं बोलायचा तुम्हाला कोणताच अधिकार नाही आहे. मा आईला खबरदार असं बोलले तर तुम्ही. कसे काऊन बोलाल तुम्ही आईले? आई एवढी रडू राहिली, तुम्हाला काही वाटू नाही राहिलं का? उलटे तुम्ही आईले बोलू राहिले. तुम्ही माय हायच तशी. मा आईले गलत बोलायचा काही अधिकार नाही आहे तुम्हाला. आणि मासमोर एक शब्द बी मा आईले काही म्हणायचं नाही तुम्ही ना. लय लागते ना तुले ता मायची. जाय मग आता ता मायलेच जाऊन विचार तू. तिच्याच तोंडानं काय केलं तिनं कारनामात. काय केलं मा आईनं? काय केलं? ता मायलेच विचार तू. तू या मायच्याच तोंडानं ता मायची असलीत ऐक तू. मी काही म्हणेन तर तुला यकीन तर होणार नाही मावर. जाय तू रंजनालेच विचार काय केलं तिनं काय नाही. तर आईलेच विचारतो मी. आई जरे गलत मलाच म्हणतात. बाई मी येऊ ना ऐकून. मी येऊ ना. ते पा आई रडतच आहे. आई काय झालं आई? आता रंजनाच्या तोंडानंच सांगेन तिची असलीयत तिनं काय केलं आणि काय नाही. तर बरं आज तर लय तमाशा झाला गावात. मी दोघी देराण्या जेठाण्यानं रोडावर भांडण केलं. काय इज्जत राहिली गावातनी आमची.
लोक पहिले मिसाल देत होते आमच्या घराची, किती एकीनं राहतात, किती चांगल्यानं राहतात, किती प्रेम आहे यायचं आपसातमध्ये. पण आज तर आमच्या घरचा तमाशा रोडावर झाला. आणि हे सर रंजनाच्यानं झालं. रंजनानं जर वहिनीच्या खोट्या खोट्या चुगल्या नसत्या केल्या तर हे भांडण झालंच नसतं. रंजनाले बी फालतूची कामं लय येतात. गलती रंजनाची, चुकल्या केल्या रंजनानं. आता घरी येऊन पोरासमोर आणि मायसमोर तेच रडू राहिली. काय करावं काही समजत नाही बा मला. तर येतो बाहेरून चक्कर मारून, पण काय जाऊ आता बाहेर. आता लोक विचारतील काय झालं तुमच्या घरात, काय झालं तुमच्या घरात, काऊन देराण्या जेठाण्याची भांडणं झाले, काय सांगू लोकाईले. मी जाऊन आराम करतो, आज लय थकलो मी.